आता आम्ही मद्रासला पोचलेलो आहोत आणि इथे रूम घेतलेला आहे आणि आता जेवण बनवायची तयारी चालू आहे, तर तुम्हाला दाखवते. इथे बसलेले आहेत गाईज आणि इथे बघा काय चालू आहे, तुम्हाला दाखवते. जेवण बनवायला घेतलेलं आहे, सगळ्यांनी इथे बसलेत. बघूया काय बनवतात. हे बघा जेवण बनवतात इथे. भाजी कटिंग चालू आहे. बटाटे कटिंग झालं आणि इथे दादाचं बनवत आहेत. हे बघा काय बनवायला घेतलंय. छोले भटुरे बनवायला घेतलेला आहे गाईज आणि आमचा रूम तिथे आहे. ढोकळा बनवायचा आहे. छोले भटुरे छोले भटुरे छोले भटुरे छोले भात छोले भात भटुरे. हे बघा गाईज ढोकळ्याची रेसिपी सकाळची रेडी झालेली आहे. एका वेलंगणीला गायल्या चर्चला हा बोली पुरा माहिती आहे वेलंगणी टाइम आहे जो ढोकळ्याचा आणि इथे जेवणाची तयारी. काकासा भाजी विचारता तुम्ही म्हणा. बघा गाईज ताई आणि काकू जेवण वाढतात इथे. लाईन प्रमाणे सगळेजण जेवण पण घेतात. चणा मसाला आम्ही जेवायला चाललो. जेव्हा जसली जाऊचे सबस्क्राईब जेवायला या. मसाला केला हे बघा मी हा त्या पण आता जेवायला चालले. चण्याची भाजी आता जेवायला बसतात आणि तिकडे बॉईज गँग बसलेले आहे गाईज. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता आम्ही मद्रासमध्ये आहोत, म्हणजे महाबलीपुरममध्ये आहोत गाईज. आता आम्ही महाबलीपुरममध्ये आहोत आणि आजचा दिवस काय करू ते तुम्हाला नक्कीच दाखवते, तर तुम्ही माझा ब्लॉग कंटिन्यू बघा. तर आता सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि सगळे फ्रेश पण झालेले आहेत आणि आता जेवण म्हणजे चहाही बनवतात आणि काहीतरी स्नॅक्स बनवतात. तर तुम्हाला दाखवते काय बनवतात ते, तर तुम्ही बघा. गाईज खमण ढोकळा बनवायला घेतलेला आहे ताईंनी. बघा गाईज असा खमंग ढोकळ्याचा जुगाड केलेला आहे. जुगाड करून वाफ देण्यासाठी ठेवलेला आहे. मुली लोक फ्रेश होऊन बसलेले आहेत खमंग ढोकळा बनवायला. गाईज आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता चाललेलो आहोत आम्ही दर्शनासाठी. तर चला तिथे तुम्हाला दाखवते. आम्ही वेरूळ बघायला चाललेलो आहोत. आता तुम्हाला दाखवते तिकडे गेल्यावर. गाईज वेरूळ असं अन्नाच बघायचं. त्या फोटो काढते, फोटो मॉडेल. हे बघा गाई सगळ्यांनी कॅब घेतलेले आहे. ते बघा आता कसे नाचते आता बघा सगळे कॅप वाले झालेले आहेत गाई. चला दगड बघा कसा गुरुत्वाकर्षणाला हरविला. जो दगड बघा कसा एकदम असं वाटतं पडेल आता. असं हे वेरूळ आहे. आमची फॅमिली एन्जॉय करत चालले. आता आतमध्ये चाललं. ए बाबू आम्ही नारळ खातात. आमचा बाबू नारळ खायला लागला. कौला नारळ आणि
ज्यावेळेला स्वर्गान कृष्ण तो लोण्याचा गोळा खात असते, तो गोळा त्याच्या हाताना पडते, तो यो लोण्याचा गोळा मोठा म्हणून तो तसा आहे. लोण्याचा गोळा. तुला खायला देते लोण्याचा गोळा, तुला खायला देते, खायला देते, पाणी घेऊन ये. खायला देते, पाणी घेऊन ये. मरू नको बोला. चला घेऊन देते. हे बघा काय काय गाईस गाईस आगाशी झालेला आहे वेगळं निर्भय. इथे बघा बालदी गँग नारळ पाणी प्यायला गेलं वाटते. हे असं वेगळं. आणि हे बघा, हे आहे, हे दाखव. हा दाखवलं ते. आता आम्ही चाललेलो आहोत. कुठे चाललं? आम्ही बीचवर चालले, तिकडे एक मंदिर आहे. मंदिर आहे तिथे चाललं आम्ही. चला तिथे जाऊन भेटूया. घरचे आणि खूप सारं पाणी आलंय आणि पाऊस आला इथे. प्लास्टिक लावलंय. प्लास्टिक मोबाईलला लावलंय. खरं बघूया भिजला नाही पाहिजे. हे बघा, एका छत्रीत किती जण गेले. हे बघा इथे पण चालल्यात सगळे. आणि तिथे काहीतरी दिसते मंदिरासारखी, मला दाखवते. हे बघा समोर दिसते काहीतरी स्ट्रक्चर. आणि मामीने हे बघा कचरा, असं वाटतं चिप्सच खाऊ. हे बघा छोट ते काहीतरी असेल लाईट. हे बघा हे बघायसाठी दिसते का तुम्हाला? बघा मला वाटतं येण्यासाठी ना तो हे तपश्चर्या करते का गंगेला ये असं का माझ्या पूर्वजांचं काय असेल ते आम्हाला होल असं ते तो गंगेला वरते. गंगा डायरेक्ट येते बघ, ती तीर पडले बघ. ही गंगा आली की हे सगळं नष्ट करून जाय म्हणून शंकरान गंगेला झटण घेतले. पण ती चीर अजून त्या दगडावर आहे. राहिले ना ती. शंकरान बघा चीर दिसते ती चीर. त्यावर ती गंगा पडली तर ती चीर पडली. बघा स्ट्रक्चर आहे. बघा गाई चाललेलं आहे. तुला देव करून मला देव खायला. बघा चला चला गाई बीचवर चालत. बघा मानस बघा, ह्या मानस हँडसम दिसतो. टोपी घालते. हया आता अजून हँडसम दिसू लागला. चालले परत ते काय नाही पुढे असं बीचचा स्टॅम्प. साईडला आता चाललेला आहोत तिकडचे वेरूळ बघून. तर आता तुम्हाला
महादेवा शरणालो तुला दर्शन दे रे मला तुझ्या हातामध्ये त्रिशूळ भाला तुझ्या हातामध्ये त्रिशूळ भाला हर महादेवा शरण आलो तुला दर्शन दे रे मला महादेवा शरण आलो तुला दर्शन दे रे मला गुलाबचे आयान गावामध्ये फुगेवाला आया गुलाबचे आयान गावामध्ये फुगेवाला आया आला गावाला देणं गुलाबला फुगे घेऊन घेऊन दे गुलाबचे आयान गावामध्ये फुगेवाला आया आला गावाला देणं गुलाबला फुगे घेऊन जाऊ दे पेटाला लावलंय खोबरेल तेल माझे म्हणतो सत्रला गुलाबचे आयान गावामध्ये फुगेवाला आया गुलाबचे आयान गावामध्ये फुगेवाला आया आला गुलाबला फुगे घेऊन जाऊ दे पोटाला लावले लायली रे याच्या आईच ब्लॉग चालू आहे. आईज आता आम्ही नटराज मंदिराकडे चाललेलो आहोत. मला दाखवते तिकडे, जर मला व्हिडिओ दाखवायला भेटला तर नक्कीच दाखवेन. चला माझ्या ब्लॉगशी कंटिन्यू राहा. हे बघा गाईज, सगळे चाललेले आहेत तिथे दर्शनासाठी. हे बघा येतात फॅमिली आणि पुढे गेल्या दुसरं. नटराज मंदिर. एकदम पुरातन. गाईज या दादाने केली आणलेले आहेत आणि सगळ्यांना वाटायला घेतलेलं आहे. ही बघ एकदम हे सरले फोना केल्यांचा भाऱ्या फेरी अन्ना केला. हे बघा दादा केळेवाला झालेला आहे काही. आम्ही वेलंकणीला आलेलो आहोत आणि इथे आम्ही रूम घेतलेला आहे. गर्ल्सचा वेगळा आणि जेंट्सचा वेगळा. तर काही
बघूया पुढे काय करतो ते तुम्हाला दाखवते नक्की. बीचवरून वगैरे फिरून आलेलो आहोत आणि इथे चाय नाश्ता बनवायला घेतलेले तुम्हाला दाखवते. काय डाळ बनवायला घेतले गुरुवार निमित्त. ही बघा काकांनी डाळ बनवले. इथे काय हे काय किम्मा वडे नाही चिकन किंवा वडे वडे बनवायला. बघू शकता या खायला. हे बघा इथे चाय प्यायला बसलेलं आहे आंब्याचं वगैरे. किंवा वडे पाहिजे तुला. हे बघा इथे आत्या पण काहीतरी कटिंग करते. आता संध्याकाळ झाले आणि इथे फिरायला आले तर चर्चमध्ये चालल्यात तुम्हाला दाखवते. दुकानं कशी भरल्यान वेलंकणीला आणि फूड ॲक्टिव्हिटी खूप आहे इथे. हे बघ हे इडली अंड. हे बघ जॅक तुझं टी शर्ट घातलंय त्याने ते बघ ते बघ. खावाला पक्कस आहे बिर्याणी ते फेमस ना इकडे. आणि हे बघ हे फणस बघ एवढा मोठा ना. हे बघ ते समोर दिसते बघा ते चर्च तुम्हाला जवळून पण दाखवते गाईस. तर इकडे पण म्हणजे थोडं नॉर्मल आपले प्राईस सारखीच आहे ना. तिकडे दुसरीकडे तर खूप मोठा स्कॅम नुसता पैसा पैसा पैसा. देवळात जायला पैसा, प्रसाद घ्यायला पैसा, तो टॉयलेटला जायला पैसा. 50 रुपये टॉयलेटला जायचे. त्यांचं चर्च. तिकडे जर कॅमेरा अलाउड नसेल तर मी फोन कट करते. इथे दुसरं आहे. इथे अशी खूप लहान म्हणजे चर्च आहे. जॅक्स चालले. हे बघा भारी स्ट्रक्चर आहे एकदम असं देवळाचं. लाईफ मध्ये आयलो एकदा तरी वेलंकणी. भारी ना. हे बघा मस्त का ना छान ना. ते आपण पुढे आणि हे पण अन्ना रस्ता आहे मंगार ना. कोणाला सांगू. तुला मस्त वाटतं ना बघायला. काय बोलतात अरे म्हणजे येशू बाळाला आता ती वेलंकणी. बघा आम्हाला तिकडे नाही दाखवायला भेटलं. असं चर्च आहे का नाही मस्त वाटतं. आणि एवढं मोठं आहे ना चर्च. फक्त मिसळच गर्दी असते. आपले नुसतं काय पैशाने भेटतात. कौरी लोक ते मग तिकडे समोरून ते हे करतात ते पण दाखवतात समोर आहे. हे बघा गाई तिसरं देऊळ आहे ना. खूप आहे तिथे देऊळ चर्च. बघा आणि गाई जिथे मन्नत बोलल्यावरती चालतात असं काहीतरी काहीतरी आपलं इच्छा पूर्ण होण्यासाठी ते असे चालतात. हे पण दाखवलं नाही.
आता गाईज हे तुम्हाला दाखवतो ना देवाचं हे ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा अर्थ आहे त्याचा. काहीतरी आता ते त्यांच्या भाषेत लिहिलं तर आपल्याला नाही समजेल ना. इंग्लिश दुसरं मध्ये. लिहिलंय पण ते शब्द पण फोडलेले आहेत ते समजेल ना. जीजस मी पायाला असं पाठव येत असते नाही का? हे पण आहे तिकडे काय लिहिलेलं आमचं जीजस सीज फ्रॉम द डेड. इथे लिहिलं नाही. हा येतं काहीतरी जीजसला खात्यांचं हे बघा गाईस इकडे ते चालू आहे. एंड आहे. हा हे लास्ट एंड आहे. लिटरली 1 किलोमीटर आहे ना. हे 5वं देऊळ ना. चांद बघ कसा मस्त आलाय. हा गाईज हा 5वा हे आहे ना. अंदर रस्ता आहे का? नाही बंद आहे केवढी ना जेव्हा देवळं तेव्हा तिकडे मोठा येशूचा स्टॅच्यू आहे. ते वेगळं देऊळ आहे. मस्त वाटतं. हे बघा मस्त वाटते ना बघायला नाईटला. तेव्हा नाईट शोला मस्त वाटते एकदम. नाईट व्ह्यू भारी वाटतो ना. सकाळी तेवढं नाही मिळालं. सकाळी तर नेऊन असेल खूप. मस्त वाटते. म्हणून आता बाहेर गेली. समोर चर्च. एक्झिट गेट देअर. हे बघ चर्च एकदम भारी मोठे आहे चर्च. किती 4-5 चालू चर्च. 6 हे 6वं असेल. एकदम बघ ना याची भारी वाटते अशी. फोटो व्हिडिओ मध्ये ना तेवढी पण व्हिडिओ भारी मध्ये वाटते ना. असं वाटतं आता अंगावर येईल का काय. मस्त वाटतं बघ. परफेक्ट क्लिअर आहे बघ. सकाळी नाही एवढा क्लिअरली म्हणजे दिसणार. आता उजेडात तरी दिसतं. नाईट व्ह्यू मस्त आहे. स्टॅच्यू बघितलं तुम्ही. रिअल मध्ये तर भारी वाटतो इथे. स्टॅच्यू खूप मोठा असं वाटतं 3D एकदम अंगावर येईल असं मस्त वाटतं. कधीतरी या तुम्ही पण. समोर एक्झिट गेट. पण आपण देव बघितलं ना देऊळ करायचे. मस्त वाटतं स्टॅच्यू मंगाचा. स्टॅच्यू हा ख्रिस्ताचा स्टॅच्यू मस्त वाटतं. तो ख्रिस्ताचा आणि माऊलीचा ना. आपल्या अन्नाच रूम मस्त वाटतं. असे बाहेर ना जावं. फिरून जायचं. एक समोर आहे पण बंद झालं. बंद झालं. सुट्टे काय नाही ना. आम्ही चर्च बघून आलेलो आहोत आणि खूप मोठं चर्च आहे. म्हणजे आपल्या 2 गाव घेतील असं चर्च आहे. खूप मोठं अर्ज दाखवायला पण नाही भेटलं बंद झालेलं म्हणून. आणि आता आम्ही आमच्या रूमवर आलेलो आहोत आणि इथे जेवण काय बनवलंय ते तुम्हाला दाखवते. बघा गाईज बसल्या तिथे डाळ बनवले. भात ठेवलेला आहे. हे बघ चालून चालून पाय दुखले. दमले शाप आता झोपा बस.